नमस्कार, मी राजेंद्र उंजे. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज मी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धाकट्या बहिणींच्या घरी. बाळासाहेबांना जाऊन वर्ष होईल 17 तारखेला. गेल्या वर्षभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व आपल्या भोवती नाही, ही मुळातच कुणाला मनापासून न पटणारी गोष्ट आहे. बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी आपण त्यांच्या बहिणींकडनं जागवणार आहोत. काय आठवणी लहानपणापासूनच्या आहेत, किंबहुना गेल्या दिवाळीतला हा सगळा दुःखाचा प्रसंग आणि आत्ता 17 नोव्हेंबरला दिवाळी संपल्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांची आठवण प्रत्येकानं येते आहे. त्याच आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत बाळासाहेबांची धाकटी बहीण संजीवन करंदीकर. ताई, स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या निमित्तानं विचारायची अशी गोष्ट आहे की गेल्या दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या आधी बाळासाहेब आपल्याबरोबर होते आणि आत्ता भाऊबीज झाल्यानंतर आपण पहिला स्मृतिदिन बाळासाहेबांचा सगळेजण साजरा करतो आहे. आठवणी नेमक्या काय येत आहेत? खूप आठवणी. गेल्या वर्षीची भाऊबीज इतक्या ताणतणावामध्ये गेली की कळत होतं काय कधीतरी हे होणार, पण देवाला प्रार्थना करत होते भाऊबीज नको, भाऊबीज टाळ बाबा. आणि आत्ताच्या भाऊबीजेपर्यंत जे वर्ष गेलं ते नुसत्या आठवणी आठवणी आणि आठवणीच. खूप एकटेपण वाटत होतं, खूप आधार नाहीसा झाला होता माझा. कारण माझी मोठी बहीण गेली 3 वर्षापूर्वी. त्यावेळी तो मला म्हणाला, आता आपण दोघंच राहिलो नाही. तेव्हा तो गेला. त्यावेळी मी मनात म्हटलं, अरे मी मग एकटी राहिले की आता मला कोण. माझी सगळी भावंडं गेली. इवन माझा धाकटा भाऊ पण गेला, रमेश. भाऊबीजेला आता काय अर्थ राहिला नाही. इनफॅक्ट आता दिवाळीतच काय अर्थ वाटत नाही. सबन वर्ष माझं नुसतं आठवणी लहानपणापासूनच्या भिरभिरतात. कारण माझी आई गेली त्यावेळी मी 5.5 वर्षाची होते. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा मोठ्या 2 बहिणींची लग्न झाली होती ऑलरेडी. माझी 2 बहिणी सरला गडकरी आणि सुशीला गुप्ते यांनीच आम्हाला नंतर 4 वर्ष वाढवलं. माझे हे बंधुराज बाळासाहेब आणि श्रीकांत. बाळासाहेब 17 वर्षाचे होते. माझ्या बहिणी सांगतात त्याप्रमाणे तर मला वाटतं 18 वर्षाचा असताना फेमस स्टुडिओमध्ये लागला. त्यावेळी त्याची ओळख देवानंदची वगैरे. हम एक है म्हणून देवानंदचं पिक्चर येत होतं. हे सगळं मोठ्या बहिणी सांगायच्या. त्याच्यावरून मला माहिती, मी अगदी लहान होते. माझी आई असं म्हणे की माझा बाळ मोठा झाला ना की मला तो खूप सुख देईल. आणि बाळासाहेब पण आईला म्हणायचे, बघ आई, तू आता एवढे कष्ट करतेस ना, मी मोठा झालं की तू नुसतं बसून खायचं, आराम करायचा अगदी. पण ते स्वप्न अधुरंच राहिलं. माझी आई लवकर गेली. तो माझ्या भावाला खूप धक्का बसला होता. तो गप्पा झाला होता, काम करत होता सगळं. पण माझी बहीण आणि मेवणे आमच्याकडे राहायला आले. तिच्या सासऱ्याने आमच्याकडे पाठवलं त्यांना की इथे घरात कोणीच बाई माणूस नाही, तर तू जा. माझ्या मेवण्यानं तेव्हा 50 रुपये पगार होता. दुसरी बहीण सुशीला, ती रेशनिंग ऑफिसमध्ये होती, तिलाही 50 रुपये पगार होता. तर एवढ्या ह्याच्यात हे सगळं कुटुंब चालायचं. 1948 साली जेव्हा माझ्या ह्या मोठ्या बंधूंचं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांनी ठरवलंच होतं गरिबांची मुलगी करायची. आणि साधेपणाने लग्न झालं भर पावसामध्ये. 13 जून 1948. भाऊ 21 वर्षाचा, वहिनी 16 वर्षाची. पण माझी वहिनी इतकी स्वभावाने चांगली होती की माझे वडील जे कडक, त्यांना तिने मऊ केलं होतं. म्हणजे खूप प्रेम करायचे सुनेवर, मुलीसारखंच प्रेम. आणि वडील कडक, बाळासाहेब कडक. या याच्यात वहिनीने सगळं आम्हाला सांभाळून घेतलं अगदी. पण ह्या सगळ्या आठवणीमध्ये कुठतरी प्रेमाची उणीव जाणवते की बाळासाहेब आपल्यात नाही आहेत? खूप 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 एकटेपण वाटतं. एक माहेरचा आधार म्हणून भाऊ माझा आत्तापर्यंत मला खूप खूप प्रेम दिले त्यांनी. कुठलंही संकट असो की त्याच्याकडे काही गेलं की तो सॉल्व करायचंच, सोडवायचंच ती समस्या.
कधी मी अशी विनमुख परत आले नाही आहे. साधी गोष्ट आहे, मी ज्यावेळी इथे म्हणजे माझं लग्न ठरलं त्यावेळी आम्हाला जागा नव्हती. आम्ही नॅशनल हॉस्टेलला राहत होतो, मी आणि हे. तर त्याच्या आधी, लग्न होण्याच्या आधीच त्यांनी त्याचा एक मित्र म्हात्रे म्हणून आर्किटेक्ट होता, त्याला विचारलं, तू कुठे घर बांधतोयस का, कुठे तुझं काम चाललंय का? तो म्हणाला, हो, मी गोरेगावला एक बिल्डिंग बांधतोय 2 मजली. काय काय आहे? मग त्यांनी त्याला बोलवलं, त्याचा तो प्लॅन घेऊन गेला आणि मग त्यांनी मला सांगितलं, हे बघ असं असं आहे, 1 रूम 1 किचन आहे. त्यावेळी 2,500 डिपॉझिट होतं, डिपॉझिटची पद्धत होती, 2,500. म्हटलं कुठून आण? ते तुला काय करायचं आहे, तू फक्त सांग मला कुठे पाहिजे इथे. मी सांगितलं, त्यांनीच सगळं केलं, पैसे भरले वगैरे. म्हणजे हे की आता हिला जागा हवी आहे, म्हणजे आधीपासून प्लॅनिंग. आणि ह्यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुद्धा हे सांगून ठेवलं होतं, माझ्या बहिणीला त्रास होऊन उपयोग नाही, कारण विरोधातलं लग्न होतं. कोणाकडून? सासरकडून, ते सुद्धा त्यांच्या आईवडिलांचं. पण समाजातच इतर ठिकाणी असं झालं की प्रबोधनकार ठाकरेंची मुलगी आणि ब्राह्मणाशी लग्न, बापरे. सगळ्यांना असं कसं होणार हिचं. आणि हे घरी यांच्या तर भडकलेलंच आहे ना, मग कोणी भडकलेलं नव्हतं, कारण आम्हाला माहिती आहे काय वडील होते. ठाकरे कुटुंबात आपण जर बघितलं तर प्रत्येकजणच एक एक वेगळा गुण घेऊन पुढे आलेला व्यक्तिमत्वातून दिसत आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे सगळं वडिलांकडून. वडिलांच्या आम्ही म्हणायचं 64 कलांचे तुम्ही आहात. ते वाद्य सुंदर वाजवायचे, सगळी वाद्य, दिलरुबा उत्तम वाजवायचे. आणि बंधूंचं म्हणाल तर प्रीप्रेसमध्ये ते होते, नवशक्ती आणि प्रीप्रेस. मला अजून आठवतं आहे, तो दादर स्टेशनवरून यायचा, त्याचा एकच ड्रेस, फुल पांढरा शर्ट, त्याला रंगीत शर्ट घातलेला मी कधीही बघितला नाही. ग्रे किंवा काळ्या रंगाची पॅन्ट, आणि त्याच्या हातात ती बॅग, त्याची हँडबॅग असायची, आणि तो तिकडून स्टेशनवरून चालत यायचा. माझी बहीण इथे कोपऱ्यावर कमला सदन म्हणून बिल्डिंग आहे आपल्या सेनापती बापटांच्या इकडे, तिथे आम्ही, माझा भाऊ धाकटा आणि मी, त्याची वाट बघत बसलेलं असायचं. कारण तो दररोज येताना मंगळदास मिठाईवाला म्हणून आहे दुकान, कोहिनूर सिनेमाच्या समोर, तिथून आमच्यासाठी मिठाई आणायचं दररोज. हां, कारण आम्ही वाट बघत असलेलं. आणि दररोज ती मिठाई, नाहीतर कॅडबरी चॉकलेट. आणि तो सर्कलजवळ आला की आम्ही धावत पळत तिकडे जायचं आणि त्याच्या हाताला लोंबकळायचं, आणि मग त्याची एंट्री गल्लीत व्हायची आमच्या घरी. मग आल्यावर हात धुतलेत, हात धुतल्यावर खायचं. स्वच्छता आणि टापटीप कहर होता. बाळासाहेब आत्ता जसे आजारी झाले तेव्हा ते कायम मातोश्रीवरती प्रत्येकाला भेटायचे, किंवा तुमची पण भेट झाली असेल. या भेटीत त्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जागवल्या जायच्या? हो हो. की लहानपण आपलं हे होतं, हे आपण त्यात मजा केलेली होती, या गोष्टी घडलेल्या होत्या. लहानपणच्या मस्तीवरून मला आठवलं, माझी आई जेव्हा गेली तेव्हा तिची आई होती, माझी आजी होती जिवंत, आणि ती आमच्याकडे काही दिवस होती की आईविना पोरं आहेत तर आपण राहावं. माझ्या मामानी वगैरे सांगितलं होतं, राहा तू, हरकत नाही. त्यावेळी आईचं, माझ्या आजीचं दुःख कमी करायला म्हणून आमचे बाळासाहेब आणि श्रीकांत हे खूप तिची, आत्ताच्या हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर फिरक्या. अच्छा. हल्लीच्या भाषेत, पूर्वी फिरकी हा शब्द नव्हता, पण चेष्टा मस्करी. मग ती थकलेली आहे, अरे नको रे असं करू बाळ, अरे नको रे असं. हे माझं, मी लहान 6 वर्षाची झाले, हे माझ्या लक्षात आहे सगळं. लग्न झाल्यानंतर मी आणि वहिनी रांगोळ्या काढायचं, कळलं. रांगोळ्या काढताना तो आम्हाला लक्ष्मीपूजन किंवा भाऊबीज, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं चित्र काढून द्यायचं आउटलाईन, मग आम्ही त्याच्यात रंग भरायचं. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते असं चित्र काढून द्यायचं, त्या आम्ही सारवलेल्या ह्याच्यावर. अच्छा. हो. आणि मग आम्ही रंग भरायचं. ही जागा घेताना सुद्धा, ही आमच्या बँकेची सोसायटी आहे, बरोबर. ही जागा घेताना सुद्धा एकदा, त्यावेळी 65 रेट होता. आत्ता ती परिकथा वाटेल, पण त्यावेळी 65 रेट. तो 68 झाला. त्यावेळी मीटिंग झाली, 68, 3 वाढले. आता बापरे पैसे, मग कुठे जायचं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाबाच्या घरी गेल्यानं वहिनी होती, पहिली आली. वहिनीनं सांग नाही ना काय ते असं. वहिनी काय आमची एकदम
सांग नाही नाही देतील की. भावाला सांग दे ग तिला काढून. म्हटलं मी हळूहळू परत मी काय सावकार आहे की काय. परत करण्याची भाषा बोलू नको. असे मी नाही, असे कित्येक नातेवाईक आणि मित्रमंडळींना त्यांनी मदत केली आणि काय कित्येक म्हणजे खूप कमावलं सगळ्यांनी त्याच्या जीवावर. पण शेवटच्या दिवसात असं म्हणायचा तो, नाही कोणाचे फोन नाहीत, कोणाचं काय काय असं ह्यानी बोलायचा. सगळ्यांनी सगळं घेतलं पण आता कोण फोन करत नाही, हे नाही. खूप असे खिन्न झालेले होते शेवटच्या दिवशी? खिन्न म्हणजे त्याला ते वाटायचं. मला त्याचं असं वाटतं तो दुःख लपवायचं. आता वहिनी गेले, माझे भाचा गेला म्हणजे त्याचा मोठा मुलगा बिंदू माधव. नंतर जे काय झालं घडामोडी त्याच्यात दुःख होच, पण तो दाखवायचा नाही. बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये असंख्य दुःख झेललेली आहेत. प्रत्येक टप्प्यावरती कष्ट आणि कष्टाला त्या संघर्षातनं पुढं आपलं आयुष्य त्यांनी उभं केलं आहे. पण दुःखाला बाळासाहेबांनी कधी कुरवाळलेलं दिसत नाही. मी आता सगळ्यांना सांगते की जो गंजी फ्रॉक घातलेला आणि तो चित्र काढणारा जो फोटो आहे तो माझा भाऊ. हा भगव्यातला माझा भाऊ म्हणजे महाराष्ट्राचा भाऊ. माझा आहेच पण महाराष्ट्राचा. पण तो जो आहे त्याच्यात कोणी वाटेकरी नव्हते. माझं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा रडलाय माझा भाऊ. माझ्या बहिणी सांगतात म्हणून मला कळलं. का तर हिला त्रास तर होत नसेल, घरी विरोधात लग्न झालं, हे लोक त्रास तर देणार नाहीत. हे जे हळवेपण होतं ना ते मी अनुभवले बहीण म्हणून. आणि हे गेल्या वर्षी जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं त्यापूर्वी थोडंसं आपण बघितलं तर बरेचसे ते आजारी असायचे. अशा काळामध्ये भेट फारशी व्हायची नाही, किंवा बोलणं व्हायचं नाही. हे कुठतरी मनात शल्य होतं. हो होतं. हे नुसतं तब्येतीच्या कारणामुळे नाही, माणसांचा गराडा. माणसं इतकी सतत म्हणजे आम्ही पेपरमध्ये रोज ते हे येऊन भेटून गेले. मी एक दिवस म्हात्रेंना म्हटलं पण अहो माझा एकदा नंबर लावा की. काय आठवण आहे की बाळासाहेबांनी ही भेट मला दिली, मी ती कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही. ती भाऊबीजेची असेल, ती रक्षाबंधनाची असेल, किंवा बहीण म्हणून अशी काय दिलेली असेल. यांचं बायपास झालं माझ्या यजमानांचं 6 सालच्या डिसेंबरमध्ये. त्याच्या आधी यांना काही त्रास होत होता तर मी आपलं शुश्रूषामध्ये नेऊन आणलं, तपासलं. तिथे 4 दिवस ते होते. मी काय लगेच फोन केला नाही बाळासाहेब अरे आजारी असं काही नाही. आपल्याला हे झाले 4 दिवस होते तिथे. पै डॉक्टर म्हणून होते, ते म्हणाले अँजिओग्राफी करायला हवी वगैरे, पण आता जरा सध्या थांबा, पाहिजे तर 4 दिवस हॉस्पिटलमध्ये असू द्या. मग 4 दिवसांनी यांना घरी आणलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही फुल आराम करायचा. ठीक आहे. पण त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. मग माझे मोठे जावई आणि आम्ही ह्याला गेलो, ते बँड्राला कुठलं हॉस्पिटल आहे डॉक्टर पांडांचं, एशियन हार्ट हॉस्पिटल, तिथे गेलो. कुठे जायचं मला कळलंच नाही. आणि भावाला फोन करायचं हे त्याच्याहून लक्षात आलं नाही. मग तिथे गेलो, त्या पांडांची अपॉइंटमेंट घेतली. ते चालले होते फॉरेनला आणि 1 जानेवारी ठरलं 4.5 लाखाचा पॅकेज म्हणून. मग ते जावे म्हणाल हरकत नाही आई आपण करू हे. मग आम्ही घरी आलो. साधारण 25-26 डिसेंबर असेल. हे हॉस्पिटलमध्ये है ना पुष्कळ त्रास सुरू झाला. आणि मग काय करायचं म्हणून मी उद्धवला फोन केला. उद्धव म्हणाला तुझ्यावर साहेब चिडलेत हं का, सगळं त्यांना कळतंय तुझी काय धावपळ झाली आहे, माझ्याकडे येतायत नाही पहिलं. आणि मग त्यांनी लावून दिला फोन. मग काय गं तुझा इथे भाऊ एवढा मोठा बसलाय, कुठे धावपळ करतेस सगळीकडे. तर म्हणे हिंदुजा. तर हिंदुजा वगैरे ना आम्हाला जरा खूप मोठं हे वाटायचं की नाही बाबा एवढे पैसे आपल्याकडे कुठे आहेत. आणि बायपास वगैरे असेल तर खूप तिथे मोठे मोठे डॉक्टर्स असतात आणि खूप घेणार. तर मी म्हटलं नाही रे बाबा. तर म्हणे नाही भट्टाचार्य आहे का बघतो, ते भट्टाचार्य म्हटलं नाही मला कळलं भट्टाचार्य खूप घेतात, मला ते परवडायचं नाही. तुला काय करायचं आहे सगळं, मी आहे ना तुझ्या पाठीशी.
म्हणजे आईनंतर आणि मोठ्या बहिणीनंतर तो पुढचा सगळा जो प्रवास होता ठाकरे कुटुंबियांमधला, हा सगळा बाळासाहेबांनी सांभाळला, भावंडांना सांभाळलं, मोठं केलं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये उभं केलं, एक आधार दिला. काळजी घेणं, खूप 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 प्रेम मिळालं मला. कधी काही अडचण आली की नाही तोच, बाकी कोण नाही, तोच. भावंडांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम तुम्हाला मिळालं? हो, भावंडांमधलं, पुढच्या पिढीचं नाही, भावंडांमध्ये मला मिळालं जास्त. खरं त्याचं म्हणणं, हिने काही मला कधी त्रास दिला नाही. आम्ही म्हणजे असं डायरेक्ट संवाद विवाद कधी नाही. असं का, असं उद्या ट्रीप आहे आणि मी आधी दिली आहे वहिनीकडे, एवढंच. थोडं सांगायचं. आणि आम्हाला तो ह्याला घेऊन जायचा, ते सांगायचं मुख्य राहिलं. आम्हाला सिनेमाला घेऊन जायचा. कुठल्या? सिंड्रेला, स्नो व्हाईट, युकी वरेसू, बायसिकलचे पूर्वी जे होते पिक्चर्स, त्याला. कुठे? एरॉस, रिगल, न्यू एम्पायर, इकडे. वहिनी, तो आणि आम्ही दोघं लहान भावंड. बरं. ट्रेनमधून त्या चर्चगेट एकच प्लॅटफॉर्म होता, जी गाडी जायची ती परत यायची त्या काळात. अच्छा. ते लाड होते. बाळासाहेब कामावर जायचे तेव्हा सहजासहजी भेट व्हायची, किंबहुना बाळासाहेब राजकारणात फार व्यस्त असायचे नाहीत तेव्हा सहज बाळासाहेब भेटायचे. पण जेव्हा राजकारणामध्ये बाळासाहेबांचं प्रस्थ वाढलं, राजकारणातली कामं वाढली, त्यामुळं इतके सहज बाळासाहेब पूर्वी उपलब्ध असायचे, त्यानंतर हा दुरावा थोडासा वाढत गेला, वेळ घ्यायला लागायची. 12 साली मला आजारपण आलं एक मोठं, की मला दीनानाथला हलवावं लागलं. त्यावेळी हिने फोन केलाच मामाला लगेच. त्यांनी लगेच लता मंगेशकरला फोन करून, माझी बहीण तिथे ॲडमिट होते, तिथे तिची चांगले हे ठेवा, माझी धाकटी सख्खी बहीण तिथे, विचारा केवढी माझी बडदास्त ठेवली गेली होती. अच्छा. हे जे आहे ना प्रेम. आणि मग नंतर तर जूनमध्ये आजारी झाले, पण 26 जुलैला मी बघायला आलो होतो त्याला. तेव्हा माझा हा उजवा हात हे नव्हता, म्हणजे माझं ट्रीटमेंट चालू होती. पण हा आजारी असून सुद्धा तिथल्या डॉक्टर, जरा बघावं माझ्या बहिणीला, हे असं तिथे दवाखान्यात. हो हो, बघा तुम्ही जरा तिचा हात हे करून. तिथे ऑर्थोपेडिक कोण होते ना डॉक्टर, त्यांना. म्हणजे हे बेडवरती आणि ते डॉक्टर. हो, तो डॉक्टर करतोय माझा, आता मी याला बघायला आलेली. हे जे आहे ना खरं, मग हे तो माणूस गेल्यानंतर मला किती जाणवत असेल. तुम्ही प्रश्न विचारलात, पण माझी काय अवस्था असेल ना, मला रात्रीची झोप लागत नाही, इतक्या जुन्या आठवणी बिरबिरतात. कित्येक वेळा असे काही प्रश्न येतात की बाबा मला तू स्वप्नात येऊन सांग ना, मार्ग सांग ना, मी काय करू म्हणून. बरोबर आहे. की मला आता वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण तो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा पण आहे. बाळासाहेबांनी संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांनी ते ठेवलं देखील. तुम्हाला असं वाटत नाही घरातल्या एक कुटुंबाचा सदस्य म्हणून, आत्या म्हणून, की राज आणि उद्धवनी एकत्र राहायला पाहिजे? बाळासाहेबांची ती इच्छा होती, यापूर्वी त्यांनी व्यक्त केली होती, यासाठी म्हणून त्यांनी एकत्र आलं पाहिजे. ज्या माहेरवाशिणीने आपलं घर गोकुळसारखं बघितलेलं, त्याचं तुटताना बघून आम्हाला किती त्रास आणि अजून होतं. आणि आम्ही सांगून झालेलं आहे, ऐकायचं नाही ऐकायचं त्यांनी. घोड्याला म्हणतात तसं, पाणी आपण ह्याच्यापर्यंत न्यायचं. पण आमच्या, एक मी सांगते, राजकारण अपाट, पण आमच्या उद्धवने हात पुढे केला ना. मला ते तर वाटलं की तो ह्याच्या वेळी त्याला बरं नव्हतं म्हणून धावून आला, मला त्यावेळीही वाटलं होतं. पण इतकं डिटेल आम्हाला कल्पना काही येत नाही. काय असेल ते मी विचारायला पण जात नाही, खरं सांगते तुम्हाला. पण मनात कुठतरी असं वाटतं तर अरे अजून आपण सगळे एकत्र बांधलो. प्रश्नच नाही, एका माहेरवाशिणीचं दुःख आहे ते. की खूप सगळ्या आठवणी तुम्ही शेअर केल्यात. धन्यवाद ते आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथंच थांबू, पहा फक्त IBN लोकमत.